HT हाय जंक्शन केबल गेली चोरीला, महावितरण कंपनीचे दुर्लक्ष। उरण पूर्व विभागातील गावांना कंटेनर यार्ड आणि व्यावसायिकांना विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी खोपटा पुलावरून टाकण्यात आलेली HT हाय जंक्शनची केबल रात्रीच्या अंधारात कापून नेल्याची घटना बुधवार दिनांक 24 रोजी घडली आहे। त्यामुळे करोडो रुपये किमतीची विद्युत वाहक केबल चोरीस गेली की महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदारांनी लंपास केली, अशी उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये वर्तवण्यात येत आहे। उरण महावितरण कंपनीच्या माध्यमातून पूर्व विभागातील गावांना करण्यात येत असलेला विद्युत पुरवठा हा रात्री अपरात्री वारंवार खंडित होत असल्याने या विभागात सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर, मनसेचे तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी वारंवार महावितरण कार्यालयाकडे मागणी केली। महावितरण कंपनीने पूर्व विभागातील गावांसाठी सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी 2 वर्षापूर्वी सुमारे 8 कोटींची नव्याने HT हाय जंक्शन केबल टाकण्याचे काम ठेकेदारांच्या माध्यमातून केले आहे, परंतु सदर केबल बुधवार दिनांक 24 रोजी रात्रीच्या अंधारात कापून नेल्याची घटना घडली आहे। एकंदरीत उरण पूर्व विभागात घरफोड्यांच्या घटनेत वाढ झाली असताना विद्युत पुरवठा करणारी करोडो किमतीची केबल कोणी कापून नेत असेल तर या संदर्भात महावितरण कंपनीचे अभियंता कोणत्या प्रकारची ठोस कारवाई करतील याकडे नागरिकांच्या नजरा लागून लागल्या आहेत। सदर पूर्व विभागातील गावांना विद्युत पुरवठा करणारी नवी केबल चोरीस गेली असून ठेकेदारांनी नेली आहे की काय याची माहिती घेतो, असे मत विजय सोनवणे यांनी मांडले। उपअभियंता महावितरण कार्यालय उरण पूर्व विभागातील गावांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी खोपटा पुलावरून करोडो रुपये खर्च करून केबल टाकण्याचे काम महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतले होते। त्या विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलमधून सुरळीत विद्युत पुरवठा न करता कोणी कापून लंपास करत असेल तर अशा इसमांवर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करावी। सत्यवान भगत, उरण तालुका अध्यक्ष मनसे। मुंबईसाठी अनंत नारंगीकर, उरण। हे 100 प्लेट पडलेले आहेत वाटतं। उरण खोपटा ब्रिज MSCB केबल चोरी झाली काय घेऊन गेलेत काय कोण गेलेत